दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आचारसंहिता कक्षाकडे लेखी संबंधित तक्रारीबाबत पुराव्यासह तक्रार दिलेली आहे। या तक्रारीत म्हटले आहे की गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभाग श्री दत्त मंदिर देवस्थान दत्तनगर सोलापूर येथे उमेदवाराचे प्रचारक माजी नगरसेवक मेघनाथ एमुल धनश्री कोंड्याल यांनी विना परवाना धार्मिक स्थळ असणारे श्री दत्त मंदिर येथे म्हणाले की सर्वांना नमस्कार। आज 249 सोलापूर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र दादा कोठे आपण सर्वांचे लाडके भाऊ उमेदवाराला उभारलेले आहेत। सर्वांनी कमळ या चिन्हासमोर असलेले बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावी ही विनंती। सर्वांना माहित आहे की भाजपलाच मतदान का करावे। आज आपण मंदिरात आलेले आहोत। आपल्या मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी आपण भाजपला मतदान करावं अशी विनंती करते। अशा प्रकारे मंदिरात प्रचार केलेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे। त्या आचारसंहितेच्या कक्षेत राहून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे। परंतु 249 सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा संमेलन पदयात्रा घेता येत नाही, परंतु त्यांनी पूर्व भाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे 7.5 हे जे नियम आहेत त्यांनी भंग केलेला आहे। त्या विरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या FST पथकाने त्याची भरारी पथकाने चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि ते BNS प्रमाणे 223 चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला आहे। नाही म्हणजे आता ठीक आहे, धार्मिक स्थळाचं धर्माच्या नावावर पण मतदान मागायचा जे प्रयत्न सुरू आहे त्यांना काय सांगायचं? आम्ही हेच सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये आपण आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। लोकशाहीप्रमाणे सर्वांना आपापल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानासाठी धर्माचा वापर करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। परंतु हे लोक थेट या मतदारसंघामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक स्थळी ठिकाणी जाऊन लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी मंदिरात जाऊन लोकांना मतं मागतायत, हे आमची तक्रार आहे। मग आता त्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? कारण अनेक जे गोरगरीब जे मतदार आहेत ते धर्माच्या नावावर कुठेतरी त्यांची दिशाभूल करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, त्या मतदारांना काय आवाहन? मी सगळ्या मतदारांना हे आवाहन करू इच्छितो